आता हे उदाहरण समजून घेत असताना आता आपल्याला लक्षात आलं असेल की दोन पाया समान आहे आणि ते घातांकाची बेरीज दाखवली, याचा अर्थ त्यांच्यामध्ये गुणाकार आहे. म्हणजेच आपण 2 चा घातांक x आणि या 2 चा घातांक 4 असे दोनदा पाया लिहिणार. पुढे वजा या ठिकाणी घातांकाची बेरीज दाखवली, याचा अर्थ इथे या ठिकाणी सुद्धा 2 पाया आपल्याला समान दाखवून त्याचे 2 घातांक विभागून द्यावे लागतील. मग इथे 2 लिहिला, याचा घातांक x लिहिला, 2 पाया पुन्हा लिहिला, 2 चा वर्ग आणि बरोबर उजव्या बाजूला 3. आता आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल की सामायिक जे पद आहे ते सामायिक पद बाजूला काढलं की 2 चा घातांक x आपण काय केला, सामायिक काढला. आणि मग काय तिथं या ठिकाणी 2 चा चौथा घात या ठिकाणी राहील, वजा इथे 2 चा वर्ग शिल्लक राहील, बरोबर 3. आणि मग 2 चा घातांक x ठेवला गुणिले 2 चा चौथा घात म्हणजे आपल्याला माहिती असतो 16 आणि 2 चा वर्ग म्हणजे काय असतो 4 आणि बरोबर 3. मग 2 चा घातांक x आहे गुणिले आहे, मग 16 मधले 4 गेले, या ठिकाणी राहतात 12 बरोबर 3. आणि मग आपण 2 चा घातांक x या ठिकाणी ठेवणार, हा 3 दुसरा तसा राहील, हा जो 12 गुणाकार करतो इकडे भाग देईल या ठिकाणी आणि 3 1 3 3 चौक 12 असं होऊन जाईल. पाया समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की या ठिकाणी 2 चा घातांक x लिहून या ठिकाणी 1 जो आहे तो 1 लिहिला आणि 4 म्हणजे 2 चा वर्ग त्याला आपण असं लिहूया. आता हे लिहित असताना आपल्याला या ठिकाणी 2 अंशात आहे, हा सुद्धा अंशात आणावा लागेल. आणि आपल्याला माहित आहे की जर समजा पाया याची जर अदलाबदल केली तर आपल्याला 2 हा जर अंशात आणायचा असेल तर ह्या घातांकाचं चिन्ह बदलावं लागतं. मग त्या नियमाने हा 2 पाया वर घेतला तर या घातांकाचं चिन्ह बदललं, ते पॉझिटिव्ह होतं ते निगेटिव्ह झालं. आणि मग दोन्हीकडचा पाया 2 हा समान आहे आणि समान झाल्यावर x ची किंमत राहिली ती -2.